नमस्कार. चरक संहिता ज्वरचिकित्सा अभ्यासतो आहोत आपण. 60व्या सूत्रापर्यंत संततक ज्वरापर्यंत आपण बघितलं होतं. आता यापुढे सततक ज्वराला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे प्रत्येकाकडे चरक संहितेची सटीक प्रत आहे असं समजून आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. 61व सूत्र, पान नंबर 404. रक्तधात्वाश्रयः प्रायो दोषः सततकं ज्वरं सप्रत्यनिकः कुरुते कालवृद्धिक्षयात्मकम् अहोरात्रे सततको द्वौ कालौ अनुवर्तते. जेव्हा प्रकुपित दोष प्रायः रक्तधात्वाश्रयी होतात. प्रायः असं म्हटलंय कारण सततक ज्वर रक्ताखेरीज मांसादी धातू सुद्धा आश्रय करू शकतो म्हणून. तर जेव्हा प्रकुपित दोष प्रायः रक्तधात्वाश्रयी होतात तेव्हा प्रत्यनिक गोष्टी किंवा प्रत्यनिक जे दोष असतात ठराविक काळी वृद्धी किंवा क्षय होणाऱ्या सततक ज्वराला निर्माण करतात. हा सततक ज्वर अहोरात्रात 2 वेळा येतो. म्हणजे जेव्हा दोषांचा अनुकूल काळ असतो तेव्हा ज्वराची वृद्धी होते आणि जेव्हा दोषांचा विपरीत काळ असतो तेव्हा ज्वराचा क्षय होतो. म्हणजे उदाहरणार्थ वातप्रधान ज्वर असेल तर तो दिवसांते निशांते असा येईल आणि यापेक्षा भिन्न वेळी ज्वर असणार नाही. तसंच पित्तप्रधान ज्वर दिवस मध्यान्ह आणि रात्री मध्यान्हात राहील आणि कफप्रधान ज्वर दिवस आणि रात्रीच्या सुरुवातीला होईल. पुढे 63व सूत्र, काल प्रकृती दुष्याणां प्राप्य एव अन्यतमात् बलम् अन्येद्युष्कं ज्वरं दोषो ऋध्वा मेधो वहस्थिरा. अन्येद्युष्क ज्वर. काल प्रकृती दुष्याणां प्राप्य एव अन्यतमात् बलम्. काल प्रकृती दुष्य यापैकी कुणाकडून तरी बल प्राप्त करून प्रत्यनिक दोष मेधोवह सिरांमध्ये अवरोध निर्माण करतात आणि अहोरात्रातून एकदा अन्येद्युष्क ज्वर निर्माण करतात. ज्या दोषाचा प्रकोपाचा जो काळ असतो त्या काळात किंवा ज्या दोषांचा तो ज्वर असतो त्या दोषाची प्रकृती असणाऱ्या पुरुषाला किंवा दोषाला अनुकूल असणाऱ्या दुष्याकडून बल प्राप्त करून हा ज्वर दिवस रात्रीतून 1 वेळा येतो. दोष मेधोवाही स्रोतसाला अवरुद्ध करतात म्हणून मेध आणि मांस दोन्हींची दृष्टी होते. त्याच्यामध्ये आता रक्तधात्वाश्रयः प्रायः म्हणजे प्रायः रक्तधात्वाश्रित ने सततक संप्राप्ती होते. त्यामुळे सततक ज्वराचा अधिष्ठान रक्तधातू, पण ते प्रायः. ही प्रायः गोष्ट खूप महत्वाची आहे. तसंच अजून तुमचा अजून एक पुढचा एक आपण भाग बघू त्यातला सप्रत्यनीक हे श्लोक हा ह्याच्यामधला परत एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. संततकामध्ये आपण जे बघितलं होतं की निष्प्रत्यनीक म्हणजे 12 आश्रयाने त्याला विरोधक असा कोणीच राहत नाही अशी जी परिस्थिती त्याच्यामधली असते तर ह्यामधली मात्र इथली परिस्थिती सततकातली जी आहे ती सप्रत्यनीक आहे. त्यामुळे त्याला विरोधक असतात, त्याला काहीतरी शरीराचा एक संप्राप्तीमधनं कव्हर झाले नाहीये किंवा संप्राप्तीची व्यापकता जिथं पोहोचली नाहीये असा काही शरीराचा भाग असतो, काही दुष्य असतात किंवा काल किंवा असे काही भाग असतात की त्या संप्राप्तीला ते विरोधक असतात. हे 2 मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. या 5ही पद्धतीच्या या जे दिलेले विधी संप्राप्तीचे जे भेद आहेत ते समजण्यासाठी. हे जे विधिभेद दिलेले आहेत हा जो विधिभेद आपण आता अभ्यासतो आहोत 5 ज्वरांचा, त्याच्यामधला एक असा एक ग्रह असतो की हे दुष्यानुसार झालेले हे 5 विषम ज्वराचे प्रकार असा एक मोठा ग्रह ग्रंथातल्या वेगवेगळ्या रेफरन्सेसमुळे निर्माण होतो. पण जर का इथे तुम्ही नक्की बघितलं तर ह्या श्लोकामध्ये किंवा पुढीलही आपण जे काही श्लोक बघू त्याच्यामध्येही असं स्पष्ट लिहिलेलं आहे की हे दुष्य प्रायः आहेत. हेच दुष्य असतात आणि ह्यानेच या पद्धतीचा ज्वर आणि या पद्धतीची विधी संप्राप्ती घडते असं सांगितलेलं नाहीये. ह्याच्यामध्ये
प्रत्यनिकता आणि निष्प्रत्यनिकता ह्याच्यामधलं असलेला जो भाव आहे ह्याच्याने घडणाऱ्या या संप्राप्त्या. त्यामुळे या विधिभेदाचा क्रायटेरिया दुष्य नसून त्याच्यामधले दोष बलाबलत्व हा जो भाग आहे ह्याच्या आधारे सांगितलेल्या या संप्राप्त्या. हेच वाक्य आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूया की ह्या संप्राप्त्या ज्या 5 सांगितलेल्या आहेत या विषमज्वर संप्राप्त्या ज्या आहेत त्या विषमज्वराचा आधार अधिष्ठान असून अधिष्ठानाच्या आधारे ही विषमज्वराची संप्राप्ती आहे असा एक ग्रह केला जातो, जेव्हा की या दोष बलाबलाच्या आधारे झालेल्या विषमज्वराच्या संप्राप्त्या असतात असं लक्षात ठेवणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे ह्याच्यामधला रक्तधात्वाश्रयादी जे आहेत ते प्राय आहेत, हे बदलत असतात, पण प्रत्यनिकत्व हे त्यातलं समजण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. चिकित्सकाच्या दृष्टिकोनातनं जो सप्रत्यनिक आहे त्याची साध्यता चांगली असते, पण त्याच्यामध्ये लीनता आहे, पुढे जाऊन आपल्याला हे समजेल. त्यामुळे मला फक्त एवढं सांगायचं की एम्फसिस इथला जो लक्षात ठेवण्याचा जो आहे तो सप्रत्यनिक निष्प्रत्यनिक हा लक्षात ठेवण्याचा भाव आहे. धात्वाश्रयत्व हा एक अनुषंगिक असलेला संप्राप्तीतला घटक आहे. म्हणजे तुम्ही पुढे बघितलं तर वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळ्या दृश्यांमध्ये आश्रय असं पण सांगितलंय. बरोबर, त्याचा आपण एक चार्ट पुढे बघणार आहोत. पण आता समजण्याचा मूलभूत जो पॅराडिग जो तुमचा हवा, दृष्टिकोन जो हवा, तो दृष्टिकोन असा हवा की हा दोष बलाबलाची ही संप्राप्ती आहे, ही धात्वाश्रयत्वाने निर्माण होणारी विषमज्वराची संप्राप्ती नव्हे, असा दृष्टिकोन जास्त प्राधान्याने ठेवला गेला पाहिजे. त्यामुळं सप्रत्यनिकत्व हे जे रक्तधात्वाश्रयामधनं होणारं प्राय रक्तधात्वाश्रयातनं होणारी सततकाची संप्राप्ती हा कसा असतो तर अहोरात्रे द्वौ कालौ असा असणारा जो आहे तो सततक आहे. आणि काल प्रकृती दुष्याणम हे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. या वेगवेगळ्या व्हेरिएबल्सनी जो काही प्रतिकूलता किंवा अनुकूलता निर्माण होईल त्यानुसार दोष आपला बल वाढवून किंवा दोषांचं बल कमी होऊन या संप्राप्तीमध्ये घट किंवा वाढ होते. प्राप्य अन्यतमात बलम, जसं प्राप्य आहे तसंच विरोध सुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. म्हणजे वातज ज्वर आहे पण शिशिरातलं बल उपलब्ध आहे तर त्याला विरोध होतो, किंवा ग्रीष्म आहे किंवा वसंत आहे अशा वेळेस त्याला विरोध होतो. तसंच कफाचा ज्वर आहे पण जर का त्यामधला काल हा त्याला प्रतिकूल आहे, म्हणजे कफ प्रधान ज्वर होतो आहे पण तरुण वय आहे, अशा पद्धतीने सुद्धा कालाने ह्याला विरोध होत असतो आणि त्यांनी ही संप्राप्ती बदलत जाते. त्यामुळे दोष प्राप्य बलात म्हणजे परत इथले एम्फसिस जो आहे हा दोष बलाबलत्वाने समजणारा घटक महत्वाचा आहे. अन्यद्युष्क ज्वरम दोषो रुध्वा मेदो वहासिरहा ही संप्राप्ती परत दुसऱ्या ठिकाणी काही ग्रंथांमध्ये थोडीशी बदलून येते, त्याचा आपण उहापोह परत पुढे पाहूया. पुढे दोषो अस्थि मज्जगः कुर्यात तृतीयकश चतुर्थको. जेव्हा दोष अस्थि आणि मज्जेमध्ये आश्रित होतात तेव्हा तृतीयक आणि चतुर्थक ज्वर निर्माण करतात. परत इथला तसाच सप्रत्यनिकत्व हा त्यातला परत एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे दोषांना व्याधी निर्माण होत असताना त्याला तेवढं बल प्राप्त होत नाही की जो रोजच्या रोज ज्वर निर्माण करू शकेल. त्यामुळे 2 दिवस त्याचं बल कॉम्प्रोमाइज असतं आणि तिसऱ्या दिवशी ज्वर येतो, किंवा 1 दिवस बल कॉम्प्रोमाइज असतं आणि तिसऱ्या नंतरच्या दिवशी ज्वर परत येतो. आणि त्यासाठीचं प्रॉबॅबल अधिष्ठान जे आहे ते अस्थिमज्जा असं आहे. प्रायः अधिष्ठान हे प्रायः हे फक्त सततकाच्या वेळेस जरी वापरलं असेल तरी ते पुढे सगळीकडेच लावून घ्यायचं. पुढे आता आपण पुढचा श्लोक बघूयात, 65 नंबर. गतिः द्वि एकांतरान्ये अन्यद्युः दोषस्य उक्ता अन्यथा परैः अन्यद्युष्कं ज्वरं कुर्यात् अपि संश्रित्य शोणितम्.
मांसस्रोतांसी अनुगतो जनयेत्तु तृतीयकं संश्रितो मेधसो मार्गं दोषश्चापि चतुर्थकम् अन्यद्युष्टः प्रतिदिनं दिनं हित्वा तृतीयकः दिनद्वयं यो विश्रम्य प्रत्येति स चतुर्थकः. आता त्याचं एक्सप्लेनेशन दिले की दोषांची गती 2 दिवस 1 दिवस आणि प्रतिदिन अंतराने होती. म्हणजे 2 दिवसांच्या अंतराने ज्वर आला तर तो चतुर्थक, एका दिवसाच्या अंतराने आला तर तृतीयक आणि प्रति दिवसाच्या अंतराने आला तर तो अन्यद्युष्ट. आणि परैही म्हणून एक त्यांनी सांगितले की काही जणांच्या मते रक्तामध्ये जेव्हा दोष आश्रित असतात तेव्हा अन्यद्युष्ट ज्वर करतात, मांस स्रोतसात जातात तेव्हा तृतीयक निर्माण करतात आणि दोष जेव्हा मेदो मार्गात जातात तेव्हा चतुर्थक निर्माण करतात. अन्यद्युष्ट ज्वर प्रतिदिन प्रति दिवसाच्या अंतराने येतो, 1 दिवस सोडून तृतीयक ज्वर येतो आणि 2 दिवसाच्या विश्रामाने जो ज्वर येतो तो चतुर्थक ज्वर आहे. ह्याच्यामधला गतीही हा जो एक पहिला श्लोक आहे हा गंगाधरात त्यांनी दिलेला नाहीये, गंगाधराच्या मान्य पाठामधला हा नाहीये. बाकी अन्यद्युष्क ज्वरम कुर्यात अपि संश्रित्य शोणितम, अन्यद्युष्काचं सुद्धा जसं आपण मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की प्रायः ही जशी गोष्ट अन्यद्युष्कामध्ये ज्याचा श्लोक नंबर 63 जो आपण मागे बघितला, अन्यद्युष्क ज्वरम दोषो रुध्वा मेदो वहा सिरा, या ठिकाणी मेदो वहा सिरांचा रोध आहे. आणि या ठिकाणी लगेच परत 65व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की अन्यद्युष्कम ज्वरम कुर्यात अपि संश्रित्य शोणितम, म्हणजे शोणित सुद्धा त्याचा अधिष्ठान आहे. तृतीयकामध्ये मांस स्रोत असं नको, त्याच्यामध्ये परत पुढच्या ह्याच्यामध्ये मेदस आहे. तेच मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की चतुर्थकमध्ये अधिष्ठान कुठलं आहे तर अस्थि मज्जागतत्व. त्यामुळे हे सगळे त्यांनी अधिष्ठानांमध्ये प्रायः होऊन त्याच्यामध्ये अधिष्ठान हे एक व्हेरिएबल आहे. काय व्हेरिएबल नसलेली ही संप्राप्ती आहे विधी संप्राप्ती, दोष बलाबलत्वाने निर्माण होणं हे या विधी संप्राप्तीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. बाकीचा अर्थ आता मॅडमने सांगितलेला आहे. आपण ह्याच्यातला एक गंगाधराचा पाठ बघूया, त्याच्यामध्ये काही प्रमुख पाठ ह्याच्यामध्ये कव्हर होतो. हा जो तेच श्लोक आहेत सगळे, पण ह्याच्यामधला थोडासा क्रम आणि काही श्लोक गाळणं आणि हे जे लाल मध्ये दाखवलेलं आहे हा गंगाधराने स्वीकारलेला पाठ आहे. याच्यावरती त्यांनी टीका या पाठावरती केलेली आहे. गंगाधर टीकेचे जे 5 खंड आहेत त्याच्यामधला पान क्रमांक 2423. ह्याच्यामध्ये सप्रत्यनिकः कुरुते कालवृद्धी क्षयात्मकः अहोरात्रे सततको दो कालानुवर्तते, असं करत हा जो एक श्लोक नाती प्रकुपितो दोषः एककालम अहर्निशम, हा एक अतिशय महत्वाचा भाग जो चक्रपाणींनी मान्य केलेल्या पाठापेक्षा वेगळा सापडतो. आणि या पाठाशी ह्याच्यातनं येणारा जो अर्थ आहे ना अतिप्रकुपितो दोषः स्पष्ट होतो जास्त इथे, हा या ठिकाणी जास्त विशद पद्धतीने सांगितलेला येतो, स्पष्ट येतो या ठिकाणी. आणि ह्याला अनुकूल मत सुश्रुताचं आणि वाग्भटाचं पण पडतं की ज्या ठिकाणी न अतिप्रकोपितो दोष, दोष जर का अतिप्रकोपित असेल तर तो त्याच्या वेगामध्ये खंड घेत नाही, तो सतत सलग राहतो, त्याची व्यापकता वाढते आणि तो द्वादशाश्रयत्वाकडे सरकायला लागतो. पण जर का तो न अतिप्रकोपित असेल तर अशा वेळेस तो खंड घेऊन वेगाची उत्पत्ती करायला लागतो. त्यामुळे हा एक पाठभेद इथे महत्वाचा वाटला, हा लक्षात घ्यावा. तसंच ह्याच्याच अनुषंगाने असलेला अष्टांग हृदयातला एक रेफरन्स इथे लिहिलेला आहे मुद्दा म्हणून. अष्टांग हृदय निदान स्थान 2रा अध्याय श्लोक नंबर 64 ते 69 पाहावेत. ह्याला संतत मधून सततक आणि बाकीचे विषमज्वर अशा पद्धतीची एक संकल्पना या ठिकाणी आहे. आणि हे ह्याला सुश्रुतांमध्ये सुद्धा अनुकूल श्लोक आहेत. कृशानाम व्याधिमुक्तानाम मिथ्याहारादि सेविनाम अल्पोपि दोषो दुष्यादेहि लब्ध्वा अन्यतमतो बलम. हे कसं आहे ह्याच्यामधला, तर ह्याच्या अगोदर संप्राप्ती जो 62-63 श्लोक आहे अष्टांग हृदयातला, त्याच्यामध्ये त्यांनी संतत ज्वराची संप्राप्ती सांगितलेली आहे. जो द्वादशाश्रयित असतो आणि तो मोक्षाय वधायाचे त्याच्या मर्यादा असतात वगैरे असे सगळे श्लोक आहेत. तो संतत जाताना
किंवा गेल्यावरती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं तसं की तो थोडासा शेष राहतो, शेष राहू शकतो. तर तसा जर का तो राहिला तर कृशानाम व्याधिमुक्तानाम ज्यांच्यामध्ये दुष्याचं बल, शरीराचं एकूण बल कॉम्प्रोमाइज्ड आहे, तसंच जे मिथ्याहारादी सेविना पूर्ण बल प्राप्त होण्याच्या अगोदरच मिथ्याहार ज्यांची सुरुवात झालेली आहे असे लोक, अल्पोपी दोषो अल्प असलेले दोष सुद्धा दुष्यादेही लब्ध्वा अन्यतमतो बलम, म्हणजे दोष हे ऍक्च्युली ते बलवान नव्हेत, पण दुष्यांचं बल इतकं कॉम्प्रोमाइज असतं की दोष त्याला व्याधी निर्माण करण्यास सक्षम बल असलेले राहतात. मी त्याला कुठलं तरी अन्यतमतो बल प्राप्त होतं. म्हणजे शरीराची ही स्थिती चालूच असते की दुष्य दुर्बल आहेत, दोष सुद्धा अल्प बलच आहेत, पण अन्यतमता काहीतरी बल मिळतं. उदाहरणार्थ तात्कालिक पाऊस पडला तर त्याने होणारं जे शैत्य आहे ते बल मिळालं की लगेच हा दोष त्या दुष्याला व्याप्त होऊन व्याधी निर्माण करतो. किंवा ग्रीष्मामध्ये हा अल्पदोष तसाच राहतो आणि वर्षा ऋतू सुरू झाला की अल्पदोष असलेला जो वात आहे त्याला बल प्राप्त होतं आणि तो व्याधी निर्माण करायला लागतो. असंच पित्ताचं आणि कफाचं समजावं. क्लेदाधिक्याचे हेतू चालू असतात. मेद हा दुष्य म्हणून शरीरामध्ये उपस्थित असतो. ती स्त्री गर्भिणी होते आणि शरीरामध्ये क्लेद संचय वाढायला लागतो, मलसंचय वाढायला लागतो आणि त्याने त्या गर्भिणीला व्याधी व्हायला लागतो. हे अन्यतमतः बल प्राप्त होण्याचे वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळ्या अवस्था आहेत. तसंच हा जो परत अल्पदोष जो असतो ते अन्यतमत्वाचं विड्रॉल झालं की निवर्तते पुनश्चैव प्रत्यनीक बलाबला, तो पुन्हा तिथनं निघून जातो. तो म्हणजे व्याधी संप्राप्ती तिथली तात्कालिक भंग त्याच्यामध्ये निर्माण होतो. क्षीणे दोषे ज्वरः सूक्ष्मो रसादिषु एव लीयते. हे जे क्षीण झालेले दोष असतात हे तसेच असतात, पण हे रसादी कसे आहेत, हे पण अल्पबलवालेच आहेत, त्यांच्यामध्येच ते लीन होऊन राहतात आणि पुढचे जे सब क्लिनिकल सिम्पटम्स आहेत तेवढेच फक्त त्यामध्ये निर्माण होतात, जे लीनत्वात कार्श वैवर्ण्य जाड्यादीनाम आदधाती सहा. त्यामुळं हा जो भाग आहे ही संप्राप्ती दोषबलत्वाची अत्यंत विस्ताराने सांगितलेला हा अष्टांग हृदयातले हे श्लोक आहेत की जे पुढचे जे श्लोक चरकाचे येतात त्याला एक्सप्लेन करण्यासाठी अतिशय महत्वाचे राहतात. जसं आता आपण म्हणालो, पुढच्या स्लाइडमध्ये आपण आता हे बघितलं की दुष्याकडे संप्राप्तीचं लक्ष वेधण्याचं काम हे सुश्रुतामधले जे श्लोक माधव निदानाने घेतलेले आहेत तेच इथे जास्त करून मुद्दामून अशी संकल्पना निर्माण करण्यास कारणीभूत आहेत की विषमज्वर मधला महत्वाचा घटक हा दुष्यच आहे. अशा पद्धतीने दोषो अल्पो अहित संभूतः ज्वरोत्सृष्टस्य वा पुनः धातुम अन्यतमम, हा सुद्धा हा श्लोक माधव निदानाने म्हणजे सुश्रुताने सुद्धा दिलेला आहे. ह्याचं एम्फोसिस या ठिकाणी अपेक्षित आहे. पण संततम रसरक्तस्थः सो अन्येद्युः पिशिताश्रितः मेदोगतः तृतीये अन्हि त्वस्थिमज्जागतः पुनः कुर्या चतुर्थकम घोरम अंतकम रोगसंकरम. अशा पद्धतीने ह्या श्लोकामुळं असा एक समज होतो की हे दुष्य महत्वाचे आहेत, हे अधिष्ठाना महत्वाची आहेत, पण हे अधिष्ठानाच्या आधारे बदलणारी ज्वराची विधी संप्राप्ती ही ह्या सर्व श्लोकांनंतर दिलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये चरक आणि वाग्भट ह्याच्यामध्ये सुद्धा दिलेला दुष्यांचा भेद आणि त्यांनी सांगितलेल्या प्रायतः हे इथं मुद्दामून वरती एक्सप्लेन केलेलं आहे टेबल टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला लक्षात घ्यावा आपण असा आहे तर सप्रत्यनिकत्व, निष्प्रत्यनिकत्व, प्रत्यनिक बलक्षयात हे जे वारंवार येणारे शब्द या ठिकाणचे आहेत, हा या विधी संप्राप्तीतला प्रमुख भाग आहे. त्यामुळे अधिष्ठान हे अनुषंगिक त्यातली माहिती आहे. आपण आणि म्हणजे ते कालप्रकृती दुष्याखेरीज इतरही घटक आता काम करतील त्याच्या विरोधी. म्हणजे उदाहरणार्थ त्याने काहीतरी ज्वरघ्न पॅरासिटामॉल सारखं औषध घेतलं तर त्यांनी सुद्धा ज्वर कमी होतो, म्हणजे परत तो लीन होऊन बसेल आणि ती जी कारशादी लक्षणं सांगितली आहेत ती उपस्थित राहतील.
तर बरोबर. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊयात की ज्या श्लोकामध्ये हे चरक खरं तर या विधी संप्राप्तीचं प्रमुख तत्व काय आहे हे तो सांगतो. आता पुढच्या सूत्रामध्ये 68व्या सूत्रामध्ये तो विषमज्वरामध्ये ज्वरवेग येण्याचं कारण त्याला एक उपमा देऊन सांगतो. अधिशेते यथा भूमिं बीजं काले च रोहति अधिशेते तथा धातुं दोषः काले च कुप्यति सवृद्धिं बलकालं च प्राप्य दोषस्तृतीयकं चतुर्थकं च कुरुते प्रत्यनीक बलक्षयात्. तर ज्या प्रकारे बीज भूमीवर पडून राहतं आणि जेव्हा त्याचा अनुकूल काळ येतो तेव्हा ते अंकुरित होतं, तसंच इथे दोष धातूंमध्ये पडून राहतात. अधिशेते असा शब्द वापरला त्यांनी की दोष धातूंमध्ये पडून राहतात, लीन होऊन राहतात आणि अनुकूल परिस्थिती किंवा काळ निर्माण झाली की ते कुपित होऊन ज्वर निर्माण करतात. तसंच तृतीयक आणि चतुर्थक ज्वरामध्ये जेव्हा दोषांची वृद्धी होते, त्यांचं बल वाढतं आणि आपल्या वेळेवर ज्वर उत्पन्न करतात. प्रत्यनिक बलाचा क्षय झाल्यामुळे हे तृतीयक आणि चतुर्थक ज्वर निर्माण होतात. म्हणजे यात 1 दिवस 2 दिवस ज्वर विश्रामाचं कारण असं असतं की जेव्हा दोषांचा प्रत्यनिक म्हणजे विपरीत काल, प्रकृती इत्यादींचं बल जास्त असतं आणि जेव्हा दोषांची वृद्धी होऊन ते बलवान होतात तेव्हा त्यांच्या विपरीत किंवा प्रत्यनिक परिस्थितींचा क्षय असतो. हा एक अत्यंत महत्वपूर्ण श्लोक आहे की हा आपण कायम लक्षात ठेवावा. एक अतिशय महत्वपूर्ण मूलभूत सिद्धांतांपैकी एक सिद्धांत हा आहे. आयुर्वेदामधला असलेला दृष्टिकोनातला एक अत्यंत आमूलाग्र बदल की जो वैद्यक शास्त्रांपेक्षा आयुर्वेदिक वैद्यक शास्त्रामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे ऋग्वेद, अथर्ववेद हे जे वेद आहेत ह्याच्यामध्ये असलेलं ओरिएंटेशन कसं आहे, तर त्यामध्ये ते असं सांगतात की व्याधीची कारणं कुठली, तर 3 व्याधीचे कारण आहेत. एक म्हणजे कृमी, दुसरा म्हणजे ग्रह आणि तिसरा म्हणजे दोष. या तिघांनी व्याधीची उत्पत्ती होते असं अथर्ववेदामध्ये येतं. ह्या तिघांपैकी दोष ही संकल्पना, दोषाचा सिद्धांत विकसित होऊन त्यातनं निर्माण झालेली काय चिकित्सा ही शाखा आहे. त्यामुळे ह्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे अधिशेते यथा भूमिं बीजं काले च रोहति, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रामुख्य कशाला आहे, तर त्या भूमीला आहे, त्या बीजाला नाही. जर का बीज कितीही चांगलं असलं पण जर का क्षेत्र त्याच्यासाठी नापीक बनवलं आपण तर ते बीज रोहत नाही, तिथं रुजत नाही. अधिशेते यथा भूमिं बीजं काले च रोहति, त्यामुळे त्या भूमीला बलवान बनवणं किंवा भूमीकडे लक्ष देणं. त्यामुळे अधिशेते यथा धातुं दोषः काले च कुप्यति. त्यामुळे इतर जे 2 फॅक्टर्स वेदांमध्ये सांगितलेले आहेत ते म्हणजे ग्रह आणि कृमी. ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. जर का शरीर अनुकूल बनलं कृमीला तर ते कृमी त्या ठिकाणी त्रास निर्माण करू शकतात आणि त्या ठिकाणी ते जिवंत राहून पुढे संप्राप्ती वाढवत जातात. तसंच ग्रहाबद्दल सुद्धा चरक असंच म्हणतो की आत्मानमेव मन्येत कर्तारं सुख दुःखयोः. त्यामुळे आपल्या कर्मामधली न्यूनता ही गोष्ट त्या ग्रहाला आपल्याला बाधा करण्यास वैगुण्य शरीरात निर्माण करतात किंवा आपल्या कर्माने निर्माण करतो आपण. त्यामुळं महत्वाचं काय आहे, तर आत्मानमेव मन्येत, आपलं कर्म आपले दुष्य हेच त्यातले महत्वाचे भाग आहे. त्यामुळं हे ओरिएंटेशन मधला हा जो चेंज आहे हा ह्या संप्राप्तीमधला समजण्याचा खूप मोठा भाग आहे. जे बीजाला महत्व देतात त्या पद्धतीचा विचार हा एक सीड ओरिएंटेशन आहे आणि फील्ड ओरिएंटेशन म्हणजे क्षेत्र ओरिएंटेशन, क्षेत्राला महत्व देणं हे आयुर्वेदाचा अतिशय मोठा भाग आहे. व्याधी दोन्ही पद्धतीने होतात पण आपण आपलं कर्तृत्व कुठे दाखवायचं असतं हे समजण्याची जी गोष्ट आहे
ती म्हणजे इथला महत्वाचा भाग ह्या विधी संप्राप्तीतनं जो समोर येतो तो म्हणजे भूमी आणि त्याच्यामधलं असलेलं दौर्बल्य आणि त्याला कालाने त्याचं दौर्बल्य वाढणं, ह्याने हा व्याधी निर्माण होत असतात. या ठिकाणी जर का ह्याच्यातला चिकित्सेमध्ये फरक कसा पडतो, तर इथले दोष हे दुर्बल आहेत, दोष सुद्धा अल्पबल आहेत. पण आपल्याला ज्या पद्धतीने दोषांची चिकित्सा करण्याचे एक ओरिएंटेशन डोक्यात ठेवून आपण जेव्हा कायम चिकित्सा करत असतो तेव्हा दोषांनाच कमी करण्याची बुद्धी वैद्याला निर्माण होत असते. पण ह्या संप्राप्तींमध्ये काय लक्षात ठेवायचं असतं, तर धातूंचं बल वाढवण्याची चिकित्सा त्वरित सुरू करणं हा ह्या चिकित्सेच्या ओरिएंटेशन मध्ये येणारा पहिला प्रमुख बदल आहे. आणि ह्या संप्राप्त्यांना शोधन नसतं, इथे अल्पच दोष असतात. बहुदोषांना शोधन आहे. शोधन करण्याची ही संप्राप्ती नव्हे, कारण ही अनुषंगिक संप्राप्ती आहे. हा सुद्धा पुढे एक आपण बघणार आहोत वाग्भटातला श्लोक. तर वाग्भटामध्ये त्यांनी काय सांगितलेले, विषमज्वर म्हणजे काय आहे विषमज्वर, तर विषमो अष्टांग हृदय निदानस्थान 2 श्लोक नंबर 69. विषमो विषमारंभः क्रियाकालो अनुषंगवान. सतत अनुषंगत्व त्याचं असल्यामुळे या ठिकाणी दोष बलवान आहेत असं एक वाटण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे शोधनाकडे प्रवृत्ती जाते आणि धातूंचा नाश होतो. शोधन कुठे करायचं असतं, तर जो दोष दुर्बल आहे, दोषाच्या कारणाने देहामध्ये दौर्बल्य आहे, त्याला शोधन करायचं असतं. देहच ज्याचा दुर्बल आहे अशांमध्ये शोधन करायचं नसतं. त्यामुळे या ठिकाणी वापरलेला एक अतिशय प्रमुख शब्द आहे प्रत्यनीक बलक्षया. म्हणजे त्याला विरोध करण्यास सक्षम असलेले शरीराचे जे धातू आहेत किंवा शरीरेतर जे भाव, जो काल प्रत्यनीक होता किंवा शरीराचं वय हे प्रत्यनीक होतं, त्याचा जसा बलक्षय होत जातो तसे हे व्याधी निर्माण होत जातात. त्यामुळं हा एक ओरिएंटेशन इथला खूप महत्वाचा आहे. त्यामुळं जर का आपण बघितलं तर दोषांवरती व्याधी निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या साईडनी त्याचा सपोर्ट मिळत असतो. सत्व दुर्बल झालं तर दोष त्याची मदत घेऊन व्याधी निर्माण करतो. काल अनुकूल झाला तर त्याच्या आधारे दोष व्याधी निर्माण करतो. दुष्य दुर्बल झालं तर त्याच्याही आधारे शरीरामधले दोष जे अल्प असतात ते व्याधी निर्माण करतात. हे बलकाल म्हणजे काय, चरक निदान स्थानामध्ये जे सांगितलेलं आहे, चरक निदान स्थान श्लोक अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 15. बलकाल विशेष बलकाल संप्राप्ती सांगत असताना बलकाल विशेष पुनः व्याधीनाम ऋतु अहोरात्र काल विधी विनियतो भवति. बलस्य कालः बलकालः. बलस्य कालः कोणाचा बल, आता हे लक्षात घ्या, हे बल सांगणारे हे खालचे तीनही शब्द आहेत. सप्रत्यनीक, प्रत्यनीकाचं बल. निष्प्रत्यनीक म्हणजे प्रत्यनीकाचं बल कमी होणं. प्रत्यनीक बलक्षयात, प्रत्यनीकाचं बल कमी होणं. हे जे सर्व आहेत हे प्रत्यनीकाच्या अनुषंगाने सांगितलेले बल आहे. हे दोषांची सांगितलेले बलांची तरतमता नाही. दोष हे अल्पबलच आहे त्या ठिकाणी. पण तो सप्रत्यनीक नसेल तर बिघडतो, निष्प्रत्यनीक असेल तर बिघडतो. त्यामुळे दोष हा असलेल्या सत्व काल दुष्य ह्या तिघांच्याही वेगवेगळ्या स्थितीचा फायदा घेऊन व्याधी निर्माण करतो. दुष्य व दोषेतर घटकांचं बल आणि दोषांचं बल यांच्या तुलनात्मक स्थितीने ह्या ज्वरांची उत्पत्ती असते. हे ह्या 5 संप्राप्तींमधलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण आता पुढच्या श्लोकांकडे जाऊया. हा भाग असाच परत पुढे सांगितलेला आहे त्यांनी. 17वं सूत्र आहे, कृत्वा वेगम गतबलः स्वे स्वे स्थाने व्यवस्थितः पुनर्विवृद्धा स्वे काले ज्वरयन्ति नरम मलः. दोष वेग उत्पन्न करून मग बलहीन होतात आणि आपापल्या स्थानात जातात. पुन्हा जेव्हा अनुकूल काल इत्यादी निर्माण होतो तेव्हा त्यांची वृद्धी होते आणि स्वतःच्या कालात ते दोष पुन्हा ज्वर निर्माण करतात. आता इथे जेव्हा दोष आपली लक्षणं दाखवत नाहीत तेव्हा ते तिथे नसतात असं नसतं, तर धातूंमध्ये लीन होऊन राहिल्यामुळे आणि त्यांचा
प्रकोप कमी झाल्यामुळे असं होत असतं. ते जे एक सूत्र आहे की वेगे तु समती क्रांते गतो अयम इति लक्ष्यते धात्वंतरस्थो लीनत्वात न सौक्ष्म्यात उपलब्धते. तर हे लीनत्व कसं ओळखायचं, तर सुश्रुताचं जे सूत्र आहे सचापि विषमो देहम न कदाचित विमुंचती ग्लानी गौरव कारशेभ्यो स यस्मान न प्रमुच्यते. आधीच्या स्लाइड मध्ये आपण जे बघितलं होतं की कार्श किंवा ही जी ग्लानी ही लक्षणं निर्माण जी झालेली असतात त्यावरून ओळखायचं की आणखीन ज्वर शरीरामध्ये शिल्लक आहे, जरी तापमान ज्वर प्रत्यक्ष उपलब्ध नसला तरी. याचं एक्सप्लेनेशन जसं मागच्याच बोलताना असताना आपण बऱ्यापैकी बघितलंय. आता मॅडमने परत सुश्रुताचा जो रेफरन्स सांगितला सचापि विषमो देहम, तसाच इथला हा जो एक स्वे स्थाने हा इथे मुद्दामून लाल करून दाखवलेला आहे. स्वे स्थानेचा एक पाठभेद एक आहे गंगाधराने स्वीकारलेला. त्या ठिकाणी श्लेष्म स्थाने व्यवस्थित आहे अशा पद्धतीने त्याने त्याला एक थोडासा एक वेगळी शेड दिलेली आहे. श्लेष्म स्थानाच्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून जे शिर, कंठ, हृदय, आमाशय अशा पद्धतीने त्याचे हे वेगवेगळी स्थानं आणि वेगवेगळ्या स्थानांमध्ये पोहोचून वेगवेगळ्या दिवसांनी ज्वराची उत्पत्ती असा एक अभ्युपगम सिद्धांत हा आहे. पण त्याचा विचार पूर्णतः कसा करावा हे काही फार उलगडत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. आपण हे बघू शकता श्लेष्म स्थानाच्या याच्याने येणारा कसा बदल होतो. हे विजय रक्षिताच्या टीकेमध्ये पण आहे आणि ही सुश्रुतामध्ये सुद्धा उपलब्ध असलेली एक संकल्पना आहे. आपण पुढच्या 71व्या श्लोकाकडे जाऊया. आता पुढे प्रकार दिलेत तसे. कफपित्तात त्रिकग्राही पृष्ठात वातकफात्मकः वातपित्तात शिरोग्राही त्रिविधः स्यात् तृतीयकः. तृतीयक ज्वर 3 प्रकारचा असतो. कफपित्तामुळे त्रिकग्राही, पृष्ठात वातकफात्मकः वातकफात्मक पृष्ठ असून आणि वातपित्तात शिरोग्राही अशा प्रकारचा. चतुर्थको दर्शयति प्रभावं द्विविधं ज्वरः जंघाभ्याम श्लैष्मिकः पूर्वं शिरस्थो अनिल संभवः. चतुर्थक ज्वर 2 प्रकारचा प्रभाव दाखवतो. जेव्हा कफप्रधान असतो तेव्हा जंघा प्रदेशी पीडा होते आणि वातप्रधान असतो तेव्हा शिरप पीडा होते. इथे कफप्रधान आणि वातप्रधान संनिपात सांगितलाय. पित्त प्राधान्याचा असा उल्लेख वेगळा चतुर्थकात नाहीये, म्हणजे चरकाने सांगितलेला नाहीये. पण इतर काही आचार्यांनी वैदिक प्रधान चतुर्थकही मानलाय. म्हणजे उदाहरणार्थ हारित संहितेत आलाय किंवा टीकेमध्ये नागभर्तृतंत्र प्रकार यांनी पण वैदिक प्रधान चतुर्थक सांगितलं. ह्याचा एक थोडासा वेगळा विचार आपण करा. ह्याचा अर्थ तर स्पष्ट सांगितलेला आहे आता मॅडमनी. त्यातला कफ आणि पित्त, कफाचं प्रमुख स्थान शरीराचा ऊर्ध्व भाग, पित्ताचा प्रमुख स्थान शरीराचा मध्य भाग, त्रिक हा शरीराच्या एक्झॅक्टली या दोन्ही स्थानाच्या एका बाजूला आहे जो वातप्रधान आहे, बरोबर. तसंच पुढचं आपण बघूयात. पृष्ठात वातकफात्मक, वाताचं स्थान कटीपासून खाली आणि कफाचं स्थान उरापासून वर. पृष्ठ हा बरोबर ह्यांच्या मधला भाग आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष खरं तर मध्यभाग म्हणून पित्ताचा अधिक्य असतो. वातपित्तात शिरोग्राही, शिर हे कफाचं स्थान, वात आणि पित्त हे दोन्हीही प्रमुख स्थान म्हणून ते ह्या ठिकाणी लागू पडत नाही. म्हणजे मगाशी आपण जे बघितलं तोच परत भाग इथे लागू पडतो की स्वतःच्या स्थानात नसल्यामुळं हे दोष दुर्बल असतात. स्वतःच्या स्थानात नसल्यामुळं हे दोष दुर्बल असतात आणि हे दौर्बल्य जर का बलवान असतील तर हा अशा पद्धतीने हा तृतीय करणारच नाही, हा अन्य दुष्काकडे सरकेल. त्यामुळं दोषांचं दौर्बल्य ही गोष्ट त्याच्या विपरीत स्थानात असणं ही सुद्धा एक घटक ह्याच्यातनं समजून घ्यावा का, असं एक विचार करावा. चतुर्थकामध्ये सांगत असताना 2 पद्धतीने सांगितलेले आहेत. जंघा जे कफाच्या प्रमुख स्थानापासून लांब आहे
पण त्या ठिकाणी कफाने चतुर्थक ज्वर निर्माण होतो. शिर जे वाताच्या स्थानापासून लांब आहे त्या ठिकाणी वाताने चतुर्थक निर्माण होतो. पित्ताच्या चतुर्थकाचा उल्लेख नाही. काही ग्रंथांमध्ये आता मॅडमने सांगितलं तसा उल्लेख केलेला आहे, पण त्यातला एक असा विचार करावा की ज्वरासाठी आवश्यक असलेली संप्राप्ती जी पित्ताची आहे ती चतुर्थकापर्यंत जर का तो कमी झाला तर त्यातनं निर्माण होणारा अशा पद्धतीचा ज्वर हा बहुधा तृतीयकापर्यंतच मर्यादित राहतो का, असा एक विचार करावा का, असा एक विचार फक्त डोक्यात राहावा. कारण हे अधिष्ठानाने निर्माण होणारे तृतीयक, आणि हे अधिष्ठान कशी आहेत, ही दुष्य अधिष्ठानं नाहीये, ही स्थान म्हणून दिलेले एक स्थूल अधिष्ठान आहे. त्रिक किंवा पृष्ठ किंवा शिर जंघा असे जे दिलेले अधिष्ठान आहेत हे एक दुष्य म्हणजे 7 धातूंना उल्लेख न करता स्थानांचा उल्लेख केलेले हे अधिष्ठान आहे. असा सुद्धा अधिष्ठानांचा विचार या संप्राप्तीमध्ये करता येईल, असा एक खूप वेगळा विचार ह्या संप्राप्त्या वाचताना डोक्यात येतो. आणि इथे जन्माभ्याम श्लेष्मिका पूर्वम पीडा करोती, म्हणजे तिथे अगोदर तिथून सुरुवात तिथून होते, पण याचा अर्थ संपूर्ण अंगमर्द होत नाही असं नाही, फक्त पीडा सुरुवात होते. 73 आणि 74 श्लोक. विषमज्वर एवान्यश्च चतुर्थक विपर्ययः त्रिविधो धातुरेकैको द्विधातुस्थः करोति यम्. आता विषमज्वर एव अन्यः चतुर्थक विपर्ययः, या 5 प्रकारच्या विषमज्वरांपेक्षा वेगळा त्रिविध दोषांमुळे, जेव्हा हे दोष वेगवेगळे अस्थि व मज्जा या 2 धातूंमध्ये आश्रित होऊन ज्या ज्वराला निर्माण करतात तो चतुर्थक विपर्यय विषमज्वर आहे. म्हणजे चतुर्थकामध्ये 1 दिवस ज्वरवेग असतो आणि 2 दिवस ज्वरवेग नसतो आणि चौथ्या दिवशी पुन्हा ज्वरवेग येतो. तर चतुर्थक विपर्ययामध्ये याच्या विपरीत घडेल, म्हणजे पहिल्या दिवशी ज्वरवेग नसेल, दुसऱ्या दिवशी ज्वरवेग असेल, म्हणजे 2 दिवस ज्वरवेग असेल आणि चौथ्या दिवशी ज्वरवेग नसेल, असा तो पॅटर्न असायला पाहिजे, म्हणजे विपरीत म्हटलं तर. तसाच ह्याचा सुद्धा विपर्यय सांगितलेला आहे, तृतीयक आणि अन्यदुष्क. म्हणजे सुश्रुतांनी याच आधारावर अन्यदुष्क आणि तृतीयकाचा पण विपर्यय मानलाय. म्हणजे 24 तासात एकदा ज्वर जेव्हा येतो तेव्हा त्याला आपण अन्यदुष्क म्हणतो, तर जेव्हा 24 तासात एकदा ज्वर नसतो, जातो, मोक्ष होतो, तो अन्यदुष्काचा विपर्यय. तसंच जो ज्वर पहिल्या दिवशी येतो आणि मग 1 दिवस येत नाही तो तृतीयक ज्वर, आणि आधी आणि अंत मध्ये नाही आणि मधल्या दिवशी आहे तो तृतीयक विपर्यय. आणि सुश्रुतांनी सततकाचा विपर्यय मानलेला नाहीये, पण नंतरच्या काही आचार्यांनी तो पण मानलाय. म्हणजे ज्वर 24 तासात 2 वेळा सोडतो तो सततकाचा विपर्यय, म्हणजे 24 तासात 2 वेळा येतो तो सततक, आणि 24 तासात 2 वेळा जो मुक्त होतो, मोक्ष होतो, तो सततक विपर्यय, असे ते विपर्यय सांगितले. विषमज्वराचा विपरीतत्व, विषमज्वराचा म्हणजे विपरीत हा प्रकार सांगितलेला आहे. जर का आपण बघितलं तर पंचविध ज्वर आहेत ऍक्च्युली, असं सुरुवातीला संप्राप्तीत सांगितलेलं आहे, आणि हा विपर्यय जर का ऍड झाला तर ही संख्या सगळी बदलते. त्यामुळं त्याचे हे कसे 5च आहेत ह्याचं सांगण्यासाठी बऱ्यापैकी टीकाकारांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे संततामध्ये ज्या ठिकाणी विसर्ग नाही ऍक्च्युली त्या ठिकाणी सुद्धा चक्रपाणीने एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की संततेतु 12 विसर्गेण 13 पुनः अनुबंधात कालवैषम्यम अस्ति. पण हे काही फार योग्य एक्सप्लेनेशन आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं ह्याचा एक आपण विचार करावा. खरनादाने त्यामध्ये खालीच टीकेमध्ये चक्रपाणीने त्याला नमूद केलेलं आहे, ज्वरः पंचमयोक्ताहि पूर्वम सततकादयः चत्वारः सततम हित्वा ज्ञेयः ते विषमज्वर. त्यामुळे संतताला बाजूला सोडून बाकीच्यांना तुम्ही विषमज्वर म्हणा, असं खरनादाने त्यामध्ये ऍक्च्युअली एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे हा एक 5 आकडा जो आहे, हा 5 आकडा एक दिलेला आहे विधी संप्राप्तीचा एक ओपन एंड आहे
ह्या कारण व्यवहारामध्ये 4 दिवसानंतर ज्वर येणारे, दर 1 महिन्याने ज्वर येणारे असे सुद्धा पेशंट व्यवहारात आपल्याला दिसतात. चतुर्थक विपर्य याच्यामध्ये सांगत असताना, चतुर्थक ज्वर सांगत असताना त्यामध्ये त्यांनी अजून एक भाग सांगितलेला आहे की त्रिविधो धातू. त्रिविध धातू म्हणजे 3 दोष. द्विधातुस्थ. द्विधातुस्थ म्हणजे अस्थि मज्जा आश्रित होऊन व्याधी निर्माण करतात. म्हणजे आता बघितलं तर कसा परत प्रकार होतो ह्याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये परत पोट विधिभेद अजून एक निर्माण होईल, की दोषबलाने होणारा एक विधिभेद, त्याच्यामध्ये दोषाच्या आधारे होणारा पुन्हा एक विधिभेद, की वातप्रधान अस्थिमज्जागत असलेला चतुर्थक आणि पित्तप्रधान अस्थिमज्जागत असलेला पुन्हा चतुर्थक, कफप्रधान असलेला परत अस्थिमज्जागत असलेला असा एक चतुर्थक. असा सुद्धा एक विचार, चतुर्थक विपर्य असा सुद्धा एक विचार त्याच्यातला आपल्याला नक्की करायला भाग पडतो. प्रायशः सन्निपातेन दृष्टः पंचविधो ज्वरः सन्निपाते तु यो भूयान् स दोषः परिकीर्तितः. तर हे पंचविध ज्वर प्रायः सन्निपाताने होतात, प्रायशः सन्निपातेने. आणि सन्निपातात ज्या दोषाचं प्राधान्य असतं त्या दोषाचा तो ज्वर असतो, तो व्याधी असतो. तृतीयकाचे 3 आणि चतुर्थकाचे 2 प्रकारही दोषभूयिष्ठतेनेच होतात. प्रायः म्हणण्याचं कारण क्वचित काल सौम्य असताना सन्निपातापैकी एका दोषाचा प्रभाव जास्त दिसेल किंवा त्यामुळे ज्याचं प्राधान्य त्याच्यानुसार ते ठरवायचं. प्रायशः सन्निपातेन साधारणतः हे दोषबलकाला संप्राप्तीतले हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे सन्निपाताचेच आहेत. पण सन्निपातामधला प्राधान्याने त्यातला एक प्रकार ठरवावा असं आहे. तसंच प्रायशः सन्निपातेन याचा अर्थ असा पण आहे की एक दोषज किंवा द्विदोषज सुद्धा संप्राप्त्या ह्यांच्या असतात, असा पण त्यातला एक समजण्याचा भाव आहे. प्रायशः सन्निपातेन दोषाधिक्याने जसा सन्निपात समजावा तसाच प्रायशः सन्निपाताने द्विदोषज सुद्धा संप्राप्त्या असतात आणि एक दोषज सुद्धा ही संप्राप्ती असू शकेल. सगळ्यात सुरुवातीला आपण दुसऱ्याच किंवा तिसऱ्याच लेक्चरमध्ये आपण बोलत असताना असं बोललो होतो की हे विधी संप्राप्ती सर्व जे आहेत हे एकामेकाला पूरक आहेत, एकामेकाला ऑर नाही आहेत, हे सगळे अँड आहेत. त्यामुळे सगळे अँड एकत्रित करून आपण माहिती मिळवायची असते व्याधीची. आपण 75व्या श्लोकाकडे जाऊयात. 75वा श्लोक हा चक्रपाणीने ऍक्च्युली वेगळा सेट मध्ये टाकलेला आहे आणि त्याच्या खाली सगळे धातुगत म्हणजे पुढची विधी संप्राप्ती 7 प्रकारचे धातुगतत्व आहेत त्याची संप्राप्ती सुरू होते. पण हा श्लोक हा मागील दोषबलाच्याच संप्राप्तीला लागू आहे, त्यामुळे हा आपण ह्याच्याच बरोबर वेगळा काढून घेणार आहोत. सूत्र आहे ऋतु अहोरात्र दोषाणाम मनसश्च बलाबलात कालम अर्थवशाच्चैव ज्वरः तं तं प्रपद्यते. ऋतू, अहोरात्र, दोष आणि मन यांचं बल आणि दुर्बलता, तसंच अर्थ म्हणजे पूर्वजन्मकृत कर्म, यामुळे संततादी ज्वर भिन्न भिन्न त्या त्या काळात निर्माण होतात. तर हे त्या त्या काळात ज्वर का निर्माण होतात याचं कारण या सूत्रामध्ये सांगितलं त्यांनी. ऋतू, दिवस, रात्र, मनाचं बलाबलत्व आणि अर्थवशात हे त्याचे दिलेले वेगवेगळे चेंजिंग व्हेरिएबल्स आहेत. हा चेंजिंग व्हेरिएबल जो आहे म्हणजे ऋतूनुसार बलाबलत्व ह्या दोन्हीचा विचार आपण करतो. म्हणजे वसंत ऋतू असा आपण जर का पकडला तर वसंत ऋतू मधला दुर्बल असलेला कफ सुद्धा बल प्राप्त होऊन दुर्बल दुष्याच्या आधारे जर का अन्य दुष्क करणार असेल तर त्याच्याऐवजी तो सततच करेल. म्हणजे थोडस लवकर लवकर ज्वर आणायला लागेल. तेच जेव्हा ही संप्राप्ती ग्रीष्मात जाईल, जर का तो अन्य दुष्क करणार असेल तर त्याच्याऐवजी तो तृतीयक करेल किंवा चतुर्थक करेल किंवा बल बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज झाल्यामुळं तो ज्वर करणारच नाही, लीन होऊन राहील. हे बलाबलत्व आहे. तसंच मनाने सुद्धा समजावं. अर्थवशात चा अर्थ काय तर कर्मपाकात, कर्मविपाकात, कर्मविपाकाचा काल प्राप्त झाल्यामुळं व्याधी निर्माण होईल.
असा अर्थवशातचा अर्थ समजून घ्यावा. त्यामुळे त्या ठिकाणी कर्माचा परिपाक झाला आणि त्याने व्याधी निर्माण झाला, त्याने ज्वर निर्माण झाला आणि फारसा मोठा हेतू नाही, परंतु सततक ज्वर निर्माण झाला. दुर्बल दृश्य तशी दिसत नाही, पण तरीही या ठिकाणी चतुर्थक किंवा तृतीयकासारखा किंवा सततकासारखा व्याधी दृश्य दुर्बल असलेले व्याधी निर्माण झालेला आहे. तर हे कर्मवशात आहे आणि कर्माचा परिपाक निर्माण झाल्यामुळं हा निर्माण झालेला ज्वर असतो. आणि या ठिकाणी आपल्याला त्या कर्माची चिकित्सा म्हणजे कर्मपाकासाठी कर्मभोग जाण्यासाठी काही प्रायश्चित्ताची चिकित्सा करायला लागते. म्हणजे वरचे ऋतू अहोरात्र मनसाचं बल अबल हे काहीच आपल्याला हेतू म्हणून सापडले नाही, तर आपण समजायचं की हे अर्थवशात आहे. अर्थवशात आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा श्लोक फक्त एक वाचून घेऊयात की जिथनं पुढे विधी संप्राप्तीचा पुढचा भाग सुरू होतो, जो 7 दृश्यांच्या आधारे आहे. गुरुत्वं दैन्यम् उद्वेगः सदनं छर्दि अरोचको रसस्थिते बहिस्थापः सांगमर्दो विजृंभिणम्. काही शंका असल्यास फेसबुक आरोग्यसारथी प्रबोधिनीवरून संपर्क साधावा किंवा चरक वाचन ग्रुपमध्ये आपली शंका पाठवून द्यावी. धन्यवाद. धन्यवाद.